ओम साईराम. श्री राजवीताई यांचे अनुभव आपण ऐकत आहोत. त्यांचे अगोदरचे अनुभव आपण ऐकलेले आहेत. आता हा त्यांचा अनुभव आपण ऐकूया. राजवीताई, आपण जय श्रीराम. मी माझा मुलगा मोठा झाला आता एवढ्या भक्तीमध्ये. मुलगा मोठा झाला आणि तो कलाकार झाला. म्हणजे गाणं म्हणू लागला, सिंगिंग, ऍक्टिंग सगळं, म्हणजे ऑलराऊंडर होता. सगळे प्रोग्राम्स करायचा असं. आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार भेटलेला. त्यामुळे त्याला पुष्कळ अवॉर्ड्स भेटत गेले. बाहेर जाण्याची संधी मिळाली. आणि हे सगळं काही बाबानेच केलेलं सगळं. हे बाबामुळेच एवढं त्याला पुष्कळ, म्हणजे त्याला ट्रॉफीज भेटल्या सगळं. आणि मी त्याला कुठे कुठे घेऊन जायची प्रोग्रामला. आणि असं करून राष्ट्रीय पुरस्कार भेटल्यावर मग इंटरनॅशनल दोहा कटारला तो जिंकून आला. असं झाल्यावर मानव संसाधनच्या ह्युमन राईट्सच्या मधून मला अवॉर्ड भेटलं, कारण बेस्ट मदर म्हणून. आणि हे मला बाबानेच दिलं. आणि त्या दिवस आणि माझं काय होतं, जेवढे अनुभव होते ना ते मी कधी मनात ठेवत नव्हते. कोण भेटलं न भेटलं त्याला मी अनुभव सांगायचे. सत्संगात केली तर तिकडे सांगायचे. तर थोड्याला असं वाटायचं की हिलाच का अनुभव करतात. माझी तेवढी भक्ती पण आहे ना, मी बाबाशी बोलते म्हणजे बाबा नेमके माझ्या सानिध्यात आहे, जवळ आहे, हे मला जाणीव होते. मी म्हणजे मला चारीभोवती बाबाच दिसायचे. मग मी काय केलं, थोडे दिवस मी अनुभव सांगायचे बंद ठेवले. असं खूप होत होते अनुभव. आणि नेमकं बाबांना काय झालं म्हणून असं बाबाला मला वाटतं वाईट वाटलं असं मी अनुभव सांगत नाही म्हणून. आणि नेमकं मला माझा मुलगा एक कलाकार आहे. आणि या एवढ्या 22 वर्षात माझा मुलगा कलाकार घडला. आणि सिंगर, डान्सर, एक ऑलराऊंडर म्हणून त्याला. आणि त्याने काय केलेलं, माझ्या मुलाने कारगिल निधी गोळा केलेली, कारगिल रिलीफ फंड. आणि ते त्याने म्हणजे तो डोळे बंद करून मोटरसायकल चालवून आगीतून जायचं. आणि ते जे पैसे लोकांनी दिलेले त्याने ते कारगिल निधीसाठी पाठवले. त्यामुळे त्याला, आणि गुजरात भूकंप, त्याने ते निधी एकत्र करून पाठवलेली. त्यामुळे त्याला पुरस्कार भेटला, राष्ट्रीय पुरस्कार भेटला. आणि त्याचं सगळं कॅरियर सगळं वरती वरती जात राहिलं. मग तो इंटरनॅशनलला गेला. तिकडे त्याने गाण्यामध्ये पहिला आला. आणि सगळं त्याचं बाबाने सगळं त्याच्यावर चांगला आशीर्वाद ठेवला, कृपा ठेवली. आणि त्याचं सगळं चांगलं चांगलं होत गेलं. आणि अचानक बाबाने मला अवॉर्ड दिला. मला त्यांनी ह्युमन राईट्स होते ना, त्यांनी पूर्वी आकाशला दिला मुलाला माझ्या. आणि नंतर त्यांनी मला सिलेक्ट केलं बेस्ट मदर म्हणून. आणि माझं त्यांनी मला सांगितलं, तुझा आम्ही गौरव करूया. कितीशा गावात आमचे अवॉर्ड फंक्शन होतात, तर तुला कुठे ते आम्ही नंतर सांगणार, तुझा टर्न कुठे असणार. तो ते प्रत्येक ऑल ओव्हर इंडियामध्ये करत होते अवॉर्ड फंक्शन. जेवढी त्यांनी अवॉर्ड साठी सिलेक्ट केलेले त्यांना ते. आणि मी त्या दिवसात अनुभव पण सांगत नाही, बाबाने काय केलं चमत्कार. माझं अवॉर्ड फंक्शन शिर्डीला ठेवलं. आणि हा माझ्यासाठी खरंच. आणि ते ज्यांनी मला अवॉर्ड दिलेले ते सर होते मिलिंद दहीवाले. त्यांनी मला म्हटलं, तुझ्या मोबाईलवर आम्ही बघितलं की तू बाबाची अप्रम भक्त आहे, सगळे स्टेटस बाबाचे असतात, तेव्हा तुझा जेव्हा आम्ही गौरव करणार तेव्हा तू बाबांचा एक अनुभव तिकडे सांग. असा माझा चमत्कार घडला की बाबाने मला अनुभव सांगायला शिर्डीला बोलवलं. आणि तिकडे मी शिर्डीला गेली. सगळं येणं जाणं राहणं सगळं हॉटेलमध्ये सगळं त्यांचं होतं. आणि मला तिकडे त्यांनी ट्रॉफी दिली, सर्टिफिकेट दिलं. आणि सांगितलं की तुला पाहिजे तेवढे अनुभव सांग. पण काय झालं, अचानक झालं, रात्र झालेली. मग मी म्हटलं एक तरी मी अनुभव सांगणार. आणि मी एक अनुभव सांगितला, तो मी तुम्हाला सांगते. असा अनुभव होता की आमच्याकडे बाबांची पूजा होती. मी महिन्याला एकदा बाबाचा पूजा करते. मग वर्षातून एकदा वर्धापन करते. सत्संग महिन्याचा एकदा सत्संग करते. आणि असं करून माझी एक मैत्रीण होती, म्हणजे तिचा मुलगा माझ्या मुलाकडे गाणं शिकायला येत होता. तो सिलेक्ट झालेला नॅशनल लेवलला. आणि त्याची आई माझी मैत्रीण झाली. आणि तिला साईबाबाची ती बघत होती आमच्याकडे, कधी प्रॅक्टिसला येते तेव्हा मी साईबाबाचं करते ते. आणि नेमकं वर्धापनला मी तिला सांगायला विसरली बोलवायला. आणि तिने ते मोबाईलवर फोटो बघितले आणि मला म्हणालेली, का ग मी ख्रिश्चन आहे म्हणून मला बोलवलं नाही. मी येणार होती ना साईबाबासाठी. म्हटलं तसं काही नाही ग, माझ्या लक्षात आलं नाही आणि विसरली. पण एक काम कर, पुढच्या महिन्याच्या सत्संग आहे ना तेव्हा तू ये. तर बरं म्हणायला लागली. आणि त्या दिवशी माझ्या मिस्टरने नेमके बाबाच्या पुढ्यात 5 तऱ्हेची फळं ठेवलेली ताटात. तर
ती आली आमच्याकडे, आली आणि आरत्या वगैरे केल्या, प्रसाद घेतला आणि जाता जाता तिचं त्या ताटात भावाच्या फळं होती तिकडे लक्ष गेलं आणि मला म्हणायला लागली त्याच्यातलं ना सीताफळ मला पुष्कळ आवडतं. तर मी आणि वेळ केला नाही, मला असं वाटलं की बाबाच म्हणतोय की बाबालाच आवडतं सीताफळ असं म्हटलं आणि मी ताटातलं सीताफळ तिला दिलं. तर तिला काय झालं मग कोणास ठाऊक, मी एकतर किचन आणि एकदम देवाच्या पुढ्यातलं काढून दिलं. तिला जरा ते मनाला वेगळं वाटलं. ती परत बाबाच्या फोटो जवळ गेली आणि म्हणायला लागली, बघ बाबा मी आज सीताफळ नेते पण दुसऱ्या वेळी येताना मी सीताफळ पुष्कळ घेऊन येईन. मी म्हटलं अगं कशाला टेन्शन घेते, तू सीताफळ ने ना आणि खा घरी जाऊन असं म्हणलं. आणि ती घेऊन गेली सीताफळ. सीताफळ घेऊन गेली. दुसऱ्या गुरुवारी ही 25 सीताफळ घेऊन आली आमच्याकडे. म्हटलं अगं 25 सीताफळ का घेऊन आली आहे, तुला झोप नाही पडली, बाबाचं सीताफळ खाल्लं? नाही ग काय सांगू म्हणायला लागलाय, माझा नवरा 7 वर्ष बेकार होता, काम नव्हतं, नोकरी नव्हती त्याला, तो बोटवर असायचा. ज्या दिवशी मी हे सीताफळ नेलं त्या दिवशी आम्ही, माझे 2 मुलगे आहेत, ते मुलगे तिला होते 2, आणि त्यांना तिने ते सीताफळ फोडून दिलं, तिच्या नवऱ्याला दिलं आणि नेमकं त्याने सीताफळ खाल्लं. त्याच दिवशी पहाटे 3:30 वाजता तिच्या नवऱ्याला फोन आला, शिपवर चढायला मुंबईला येईल. आणि हा पण एक मोठा चमत्कार आहे. आणि ती बिचारी त्यासाठी ते सीताफळ बाबांना घेऊन आलेली, 25 सीताफळ ती घेऊन आली आणि बाबाला थँक्यू धन्यवाद म्हणून गेली. जय साईराम. आणि तिथे तुम्ही गोष्ट सांगतोय, राजवीताई यांच्या घरामध्ये बाबांचं खरं वास्तव्य आहे. कारण इथं येणाऱ्या लोकांना अनेकांना खूप अनुभव आलेले. आम्ही आहोत ते गोव्यामध्ये शिरोडामध्ये आहोत. तर तुमची कधी इच्छा कोणी इथं गोव्यात असेल, त्यांच्याकडे यायची असेल दर्शन घ्यायचं तर येऊ शकता. जय साईराम.